टाळ मृदुंगाचा साज, बहारदार लोकसंगीताची पेशकश, त्या तालावर नाचणारा गणपती आणि मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या नटखट राधा, हिरा, तारा आणि चंद्रा गवळणी, सोबतीला सुदाम पेंद्यासह कृष्ण कन्हैया मंडळी, हे सारं म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं रत्नागिरी जिल्ह्याचं बहुरंगी नमन. रत्नागिरी तालुक्यातील गोळप मानेवाडीतील श्री साई मंदिराच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त अशाच बहुरंगी नमनाचं सादरीकरण केलं नाखरे मळदोबा नमन मंडळानं. मंडळी, आता नमन म्हटलं की एका दोघांचं काम नाही, 4-2 तासाचं काम तर मुळीच नाही. रात्री 10ला सुरू झालेलं नमन सकाळ उजाडली तरी सुरूच असतं. इतकी ही अव्याहत चालणारी लोककला. पडद्याच्या पुढे जसा कलाकार नमनाचा साज चढवत असतात, तसाच तो पडद्याच्या मागे सुद्धा चढत असतो. नऊवार साडी नेसणं, केसटोप खोचणं, काजळ घालणं, पायात घुंगूर बांधणं, अख्खी गवळण सजवणं, अशी ही कलाकारांची तयारी जवळपास सकाळपासूनच सुरू झालेली असते. आणि मग सगळी तयारी सुरू झाली की फुटतो नारळ, उभी राहते झुलत्या खेळ्यांची उभी फळी. 12 नमन, देवांना आमंत्रण, संकासूर, गणपती, नटवा आणि गणपती, या साऱ्याची म्हणणी, बतावणी, गाणी, आख्यान, हे सारं कुठल्याही पुस्तकात नाही आहे, ते फक्त आणि फक्त कलाकारांच्या ओठावर. आयोजक सागर मोहिते यांनी या कार्यक्रमाचं अत्यंत नेटकं नियोजन केलं होतं. या नमनाचं सर्वात मोठं आकर्षण ठरली ती म्हणजे गवळणींची एंट्री. अतिशय सुंदर नृत्यानं आणि ठेक्यानं गवळणींनी रंगमंचावर अक्षरशः बहार आणली. उडत्या चालीच्या गवळणींनी नमनात अक्षरशः धुरळा उडवला आणि आपला जलवा दाखवला. प्रेक्षकसुद्धा अक्षरशः बेधुंद झाले. या साऱ्या नमनात रंग भरला तो अक्रूरानं. अक्रूर हा कृष्ण भक्त स्वामी. तो कृष्णाला कसदरबारी घेऊन निघाला. तोच ढोल ताशांच्या तालावर. त्याहून थरारक ठरली ती म्हणजे रावणाची एंट्री. रावण जेव्हा थेट प्रेक्षकांमधून गर्जना करत आला, तेव्हा उपस्थित भाविकांच्या अंगावर शहारे आले. भक्ती, शक्ती आणि कलेचा हा त्रिवेणी संगम गोळपवासियांसाठी अविस्मरणीय ठरला. चला तर मग पाहूया या खास सोहळ्याची ही एक छोटीशी झलक. सगळ्या मंडळींना अक्षता मिळाली ना? महाराज लग्न लावायचं ना? काही हरकत नाही. शुभ मंगल
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.